हा खुला आमचं आव्हान हे देवेंद्र फडणवीसांना आहे। अन्यथा यामध्ये आपल्या डोक्यामध्ये काय चाललंय, आपण कोणत्या सडक्या विचाराचे पुरस्कर्ते आहात हे याचं आपसूक स्पष्ट होत आहे। त्यामुळे अर्बन नक्षलिझम म्हणजे काय? शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे अर्बन नक्षलिझम आपल्याला म्हणायचं आहे का? संविधानाचा विचार म्हणजे अर्बन नक्षलिझम आपल्याला म्हणायचं आहे का? गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा विचार म्हणजे आपल्याला नक्षलिझम म्हणायचं आहे का? उद्या गांधींच्या विचारावर जर प्रशिक्षण घेतले गेले तर आपण त्यांना अटक करणार आहात का? संविधानातल्या फंडामेंटल राईटच्या संदर्भात, मूलभूत अधिकारांच्या आणि कर्तव्याच्या संदर्भात जर बोलल्या गेलं तर त्यावर आपण कारवाई करणार आहात का? गाडगे महाराजांचा विचार मांडत असताना, महात्मा गांधींचा विचार मांडत असताना, परिवर्तनाचा विचार मांडत असताना, शिवाजी महाराजांचा विचार मांडत असतानाही उद्या कारवाई होणार आहे असं या कायद्याचं एकूण प्रारूप आणि स्वरूप आहे। करिता आम्ही याचा धिक्कार करतो। या कायद्याची आम्ही होळी करणार आहोत। इतका हा काळा आतून आणि बाहेरून असा हा काळा कायदा असल्याचा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी जी भूमिका आहे, या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहोत। आणि हा कायदा जाळत असताना, या कायद्याच्या विरोधात आम्ही बोलत असताना पहिली कारवाई जर करायची असेल ती माझ्यावर करा, ही देखील एक खुला आव्हान आहे।